नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये। गाणगापूरला आपण सर्वच जण जातो। श्री दत्त महाराजांची पंढरी असं गाणगापूरला म्हणण्यात आलेलं आहे। पण श्री क्षेत्र गाणगापूरला गेल्यावर आपल्याला काही ठिकाणी जाणे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण गाणगापूरला गेल्यावर फक्त मंदिरामध्ये जातो, पण आजूबाजूचा परिसर देखील आपण बघितला पाहिजे। अशा काही गोष्टी आहे की ज्याबद्दल आपल्याला माहिती नसते। तर गाणगापूर येथे दत्त महाराजांचा दिव्य अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज यांनी 22 ते 23 वर्ष वास्तव्य केलं। या संपूर्ण क्षेत्रामध्ये संगम स्थान, भीमा अमराजा नदी संगम, निर्गुण पादुका मठ, भस्म महिमा, अष्टतीर्थ महिमा, माधुकरी संगमेश्वर मंदिर, औदुंबर वृक्ष, विश्रांती कट्टा, निर्गुण पादुका महात्म्य आहे। या दिव्य स्थानाचे दर्शन भाविकांना व्हावे, तसेच कल्लेश्वर येथील दर्शन भाविक घेतात। यामुळे गाणगापूर यात्रा पूर्ण झाली असे म्हणतात। कल्लेश्वर हे मुक्तिस्थान आहे असं ऐतिहासिक महिमा आहे। भीमा व अमराजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्तीपीठावर झाला आहे। निर्गुण मठापासून 2 ते 3 किलोमीटर आहे। या संगमस्थानी भगवान श्री नरसिंह सरस्वती नित्य स्नान करत असतात। या संगमाभोवतीच अष्टतीर्थांचा अधिवास आहे। या संगमात स्नान केल्याने भाविकांची अनेक पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतोच, हे मात्र निश्चितच। निर्गुण मठाच्या पादुका दर्शन अगोदर भाविक संगमावर स्नान करतात। पौर्णिमेचे संगम स्नान विशेष मानले जाते। गाणगापूर परिसरात अष्टतीर्थांचा नित्य वास आहे। ही अष्टतीर्थे षटकुल तीर्थ, नरसिंह तीर्थ, भागीरथी तीर्थ, पाप विनाशी तीर्थ, कोटी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्रेश्वर तीर्थ, मनमथ तीर्थ, भागीरथी तीर्थालाच काशी कुंड म्हणतात। एका ब्राह्मण भक्ताने या ठिकाणी श्री शंकरांची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले। त्या भक्ताच्या इच्छेने श्री महादेवाने काशीची गंगा तेथे आणली। याच तीर्थावर श्री नरसिंह सरस्वतींनी आपल्या भगिनीला रत्नाबाईला स्नान करायला सांगितले होते। त्यामुळे तिची कुष्ठादी पापे देखील नाहीशी झाली। श्री गुरुचरित्र ग्रंथामधील 49व्या अध्यायात आपल्याला या अष्टतीर्थांबद्दल सर्व माहिती ही मिळून जाईल। भीमा ताटी असे गाणगा भुवन, पुण्यभूमी असे या त्रिभुवन। श्री गुरुचरित्रातील 40व्या अध्यायात वर्णन केलेल्या औदुंबराचेही इथे दर्शन घडते। संगमापासून वरती जाताना पवित्र औदुंबर वृक्ष आहे। या वृक्षामध्ये साक्षात दत्तप्रभूंचा वास आहे। या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आल्या आहेत। हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधीमुक्त झालेले आहेत। आपणास कधीही गाणगापूर येथे जाण्यास योग आल्यास संगमी स्नान करून औदुंबरास 11, 21 किंवा 108 प्रदक्षिणा नक्की घालाव्यात। आपली कुठलीही मनोकामना पूर्ण करणारा हा वृक्ष कलियुगी दत्त महाराजांचा दिव्य वरदान प्राप्त आहे। या दिव्य वृक्षाखाली अनेक सिद्धी भाविक गुरुचरित्र या जागृत ग्रंथाचे पारायण देखील करतात। भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाचा एक विशेष महत्त्व आहे। सदरील भूमीमध्ये अनेक ऋषीमुनींनी केलेले तप साधना, यामुळे या तपोभूमीतील विभूती अनेक भाविक घरी घेऊन जातात। त्याचप्रमाणे आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी येथील पाषाणाद्वारे रचना तयार करण्याची एक पद्धत येथे प्रचलित आहे। श्री क्षेत्र गाणगापूरचे भस्म प्रसिद्ध आहे। हे भस्म हाच तिथला मुख्य गुरुप्रसाद असतो। हजारो वर्षांपासून ही भूमी पवित्र असल्यामुळे त्या काळात त्या ठिकाणी भगवान परशुरामांनी मोठमोठाले यज्ञ जगाच्या कल्याणासाठी केले होते। त्याच यज्ञातील विभूती साचून तिथे भस्माची एक प्रचंड टेकडीच निर्माण झालेली आहे। आजपर्यंत लक्षावधी श्री दत्त भक्तांनी या भस्म टेकडीतून पवित्र भस्म नेऊनही ही भस्माची टेकडी आहे तशीच आहे। गाणगापूरच्या भस्माने पिशाच्च बाधा हटते, दृष्टीबाधा नाहीशी होते, रोगराई नाहीशी होते। हे भस्म संकटनाशक, दुरितहारक आहे। परमार्थिक साधकाच्या कल्याणासाठी या भस्माचा उपयोग करतात। संन्यासी वृंद भस्म स्नानासाठी या भस्माचा उपयोग करतात। तसेच गाणगापूरमधील दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे। अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे। भीमा नदीमधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त झाल्यानंतर सर्व भक्तांना या पादुकास्थळी श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन दिले। गाणगापूर येथील पादुकांना निर्गुण पादुका असे म्हणतात। येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात। कुठलाही पाणी स्पर्श नाही।
या पादुका चल आहेत। श्री क्षेत्र गाणगापूरला दत्तभक्तांचे पंढरपूर म्हटले जाते। येथे हजारो दत्तभक्त नित्य दर्शनाला येत असतात। हे स्थान अत्यंत पवित्र आहे आणि जागृत देवस्थान आहे। येथे सर्व पावित्र्य सांभाळावे लागते। भगवान श्री दत्तात्रेयांचे तृतीय अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांचे इथे तब्बल 23 वर्ष वास्तव्य होते। या वास्तव्यात त्यांनी या क्षेत्री अविस्मरणीय अशा अनंत लीला केल्या। निर्गुण पादुकांच्या द्वारे इथे त्यांचे अखंड वास्तव्य आहे। जिथे निर्गुण पादुका आहे त्याच खाली एक तळघर आहे। त्या गुफेत स्वामी महाराज रोज ध्यानासाठी बसत। आता ती गुफा बंद केलेली आहे, पण पूर्वीचे पुजारी सांगतात की त्या ठिकाणी भगवान श्री नरसिंह स्वामी महाराजांनी स्वहस्ते श्री नरसिंह यंत्राची स्थापना केलेली होती। श्री नरसिंह सरस्वती गुप्त झाल्यानंतर अनेक महान दत्त भक्तांच्या वास्तव्याने ही पवित्र भूमी अधिकच पवित्र बनलेली आहे। इथे सेवा केल्याने लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत। पिशाच विमोचनाचे तर हे महातीर्थच आहे। श्रद्धाळू भाविकाला आजही इथे साक्षात दत्त दर्शन घडते। तसे दर्शन झालेले सत्पुरुष विद्यमान काळीही वास्तव्य करून श्री दत्तप्रभूंच्या कृपेने जगाला सन्मार्ग दाखवित आहेत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त जरूर लिहा। धन्यवाद।